श्री स्वामी समर्थ. मीन राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली चिंता आता कमी होईल का? करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा मिळेल का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक राहील आणि या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत लाभणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि नवीन आशा निर्माण करणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. काही दिवसांपासून सुरू असलेली मानसिक अस्वस्थता कमी होईल आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळेल. तुमचा शांत, संवेदनशील आणि समजूतदार स्वभाव या आठवड्यात अनेकांना आकर्षित करेल. काही नवीन व्यक्तींशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात भावनिक निर्णय घेताना सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीवर अतिविश्वास ठेवणे टाळा. मनातील भावना योग्य व्यक्तीसमोर व्यक्त केल्यास मानसिक ताण कमी होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी, आर्थिक लाभ किंवा कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि सकारात्मक बनवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा राहणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. तुमच्या कल्पकतेमुळे आणि शांत स्वभावामुळे सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. काही व्यक्तींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. मुलाखती किंवा चर्चांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील. जुन्या अडकलेल्या व्यवहारांमध्ये गती येईल. कला, संगीत, लेखन, मीडिया, वैद्यकीय क्षेत्र किंवा अध्यात्माशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा व्यवहार किंवा प्रोजेक्ट यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा करणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. काही लोकांना अतिरिक्त कमाईची संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र भावनिक कारणांमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील गरजा, प्रवास किंवा कुटुंबासाठी पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक राहील. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे आहे. शेअर मार्केट किंवा धोकादायक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती तुलनेने अधिक मजबूत वाटू लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात आनंदी आणि भावनिक राहील. घरातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. तुमचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत करेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. मात्र काही वेळा भावनिक गोष्टींमुळे मन दुखावले जाऊ शकते. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे टाळा. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक राहणार आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या नात्यामध्ये अधिक जवळीक जाणवेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. मात्र अतिभावनिक होऊन कोणताही निर्णय घेणे टाळावे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि स्पष्ट संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य आणि भावनिक आधार मिळेल. काही जोडपी भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून प्रेमाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रेरणादायी राहील. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. कला, साहित्य, वैद्यकीय शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित माहिती मिळू शकते. मात्र मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होऊ शकते.
त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सातत्य आणि आत्मविश्वासामुळे अपेक्षित यश मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम राहू शकतो. मानसिक ताण आणि भावनिक चढउतार यामुळे थकवा जाणवू शकतो. पचनाशी संबंधित समस्या, झोपेची कमतरता किंवा शरीरात अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता मिळेल. वेळेवर आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. भावनिक गोष्टी मनात साठवून ठेवू नका. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल. आध्यात्मिक जीवन, या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ वाढेल. देवपूजा, ध्यान, मंत्रजप आणि धार्मिक कार्यामध्ये मन रमू शकते. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान विष्णूचे नामस्मरण केल्याने मनातील अस्वस्थता कमी होईल. आध्यात्मिक विचारांमुळे मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. काही वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन केल्यास जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादा आध्यात्मिक अनुभव श्रद्धा अधिक दृढ करेल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कामानिमित्त किंवा धार्मिक कारणामुळे प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. अशा प्रवासामुळे मानसिक ताण कमी होईल आणि मन प्रसन्न राहील. उपाय, या आठवड्यात दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ ठरेल. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा आणि मासे किंवा पक्ष्यांना खाद्य द्या. मन शांत ठेवण्यासाठी दररोज काही वेळ ध्यान आणि नामस्मरणासाठी द्या. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा सकारात्मक विचार, भावनिक स्थैर्य आणि प्रगती देणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील. आध्यात्मिक मार्गामुळे मनाला शांतता मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.